नमस्ते, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि आता बघा सकाळी सकाळी रोजच्या व्हिडिओमध्येच असतं की दूध काढण्यापासून माझी सुरुवात होते। तर आज दूध काढून पुन्हा जो कालचा राहिलेला लसूण आहे तो लावायचा आहे, कारण की काल अर्धा लसूण लावलेलात, कांदे पण लावलेलेत। आणि आता इथे लसूण लावत आहेत मी। लसूण लावून झाला की आता हे जे कांदे आहेत ते कालपासून लावून ठेवलेले आहे मी, ते पण थोडेसे असे म्हणजे सुकलेले वगैरे नाही आहेत, पण मग त्याला पाणी भरलं पाहिजे, नाहीतर मग कोंबड्या ज्या आहेत ना, पहिलेच कोंबड्यांनी सगळे जे कांदे आहेत ना थोडेफार मध्ये मध्ये उचकून ठेवले होते, तर मी परत ते खाली मातीमध्ये लावून दिले। आणि आता लसूण लावून झाला की मी आणि कांद्या आणि लसणाला दोघांना पण इथे पाणी भरणार आहोत, कारण की मग कोंबड्यानंतर पाण्यामध्ये इतक्या येणार नाहीत। आणि आता इथे मोटरीचा जो प्रेशर आहे पाण्याचा तो खूप जास्त असल्यामुळे इथे ना सगळीकडे पाणी लावून दिले, नाहीतर मग त्या कांद्याच्या आणि लसूणच्या वाफ्यावर जर एकखटी पूर्ण पाणी जर लावलं ना, तर जो लसूण आणि कांदा आहेत ना पूर्ण असे म्हणजे उचकून वाहून जातील। तर मग सगळ्यांवर इथे पाणी लावलं आहे थोडं थोडं, आणि अगदी थोडंसं असं पाणी कांद्या आणि लसणाच्या वाफ्यांवर चालू आहेत, नाहीतर मग काय होईल, जास्त फुल प्रेशरमध्ये सर्व कांदे लसूण उपटून येईल, त्याच्यामुळे सर्व याच्यावर पाणी लावून दिले आहे। इथं बघा, हे बघा आता वाजले रात्रीचे 8 आणि आता आम्ही चालू आहोत रो हाऊसकडे, कारण की रो हाऊसमध्ये भाडेकरी शिफ्ट झाल्यापासून आम्ही काही गेलेलो नाहीयेत, तर मग आता म्हटले जाऊन बघूयात। आणि इकडे बघा, इकडे कुकरमध्ये शिजत आहेत भात। हे बघा, आज फक्त मसाले भात बनवत आहेत मी, कारण की आता खूप वेळ झाला आहे, इतकं सगळं आवरायला खूप वेळ झाला, त्याच्यामुळे फक्त मसाले भातच घातला आहे आज। आणि रो हाऊसला जाणार आहोत, तर बघून येऊयात की तिथे कोण भाडेकरी आहेत, म्हणजे त्यांना बघितले आहेत, पण मग त्यांनी कसं सेट वगैरे केलेत, कसं सामान वगैरे ठेवले, तर मग 3-4 दिवसापासून काही जाणं झालंच नाही। मग आता चाललो आहोत, चला तर मग जाऊयात। काय हे ना ऊसाचे ट्रॅक्टर आहेत ना, पण ट्रॅक्टरचं नाव काय? इकडच्या साईड नाही का काढू, नाही तर थांबा मग, ट्रॅक्टरचं नावच अलग आहे। अरे दादा, ऊसाचे ट्रॅक्टर आहे, कारखान्यावर चालले। ट्रॅकस्टार मोठी, किती मोठी ट्रॉली पाय, ट्रॅकस्टार 550। ट्रॅकस्टार म्हणजे रेल्वेचा ट्रॅक आहे ना, जिथे चालणारा हा स्टार। यांच्याकडे घेऊन ठेवायचे ना, आता हे राहते नाही रे, ते हीटर नको चालू करू बाबा, अजून ते होतं माहिती का, त्रास होतो। ब्लँकेट बरं, मी ब्लँकेट चांगलं वाटतं मला, ते याने अजून त्रास होतो, हीटरने गरम वाफा येते माहिती का अंगावर। बघायला चाललोय की आपण, बघायला चाललोय काय चालू। अरे आले का नाही राहायला बा, असं कुलूपे वाटतं ना, कुलूप आहे दादा, काय करू राहिली ए मग भाडेकरू अजून काही तिथे राहायला आले नाहीत, त्याने फक्त सामान आणून ठेवलं आहे रो हाऊसमध्ये।
आणि आता मग आम्ही तिथे कुलूप असल्यामुळे रिटर्न वापस घरी चाललो आहोत. तर सगळ्यांना गुड नाईट. आता उद्याचा व्हिडिओ बघा. हां मग चालू असं त्यांना म्हणायचं ना ते तुमचा पॅन घेऊन जा. हाय हॅलो नमस्ते, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि हे बघा आजचा व्हिडिओ थोडासा उशिरा चालू केला. तर इकडे बघा आता वाजले आहेत 4 आणि इथे बाहेरचं वातावरण ना थोडंसं आबूट आल्यासारखं आहे. म्हणजे पावसाच्या वेळेस कसं आबूट येतं तसं झालेलं आहे. म्हणजे पूर्ण काळं काळं आहेत. तर मग त्याच्यामुळे असं दिसत आहे थोडंसं. आणि हे बघा आता वाजले 4 आणि इथे गाईंना खायला टाकलं आहेत. आणि आता मी चालली आहे ते गवत कापण्यासाठी. कारण की हे बघा इकडे बांड्या ज्या आहेत ना, बांड्या आल्या आहेत. बांड्यावाला आहेत ना आमची जे ऊसतोडी आहेत ना, बांड्या घेऊन येतात. तर ते आले आहेत. तर इथे बांड्या वाहून ठेवल्या आहेत एवढ्या. आणि आता फक्त गवत कापायचं आहेत. आणि मी चालली आहे फक्त गवत कापण्यासाठी. आणि हे बघा कशा मस्त सर्व ज्या गायी आहेत ना त्या खात आहेत. तर कालचा जो चारा होता ना तो उरलेला असतो. तर मग तो चारा टाकून दिला आहे. आणि आता गवत आणून कुटी करायची आणि मग त्यांच्यापुढे टाकायची. आणि हे बघा एक गाय तिकडे पण बांधली आहे त्या साईडला. आणि बाकीच्या आहेत ना इकडे बांधलेल्या आहेत. आणि हे बघा इकडे मी कांदे लावलेले आहेत. हे बघा. आणि इकडे मेथीची भाजी बघा. जो सुरुवातीला लसूण लावला होता ना त्याच्यामध्ये मेथीची भाजी आहेत. तर मग ती मेथीची भाजी बघा किती दाट अशी उतरली आहेत. हे बघा. आणि हे बघा कालचे कांदे किती मस्त असे ताट उभे राहिले आहेत पाणी भरल्यामुळं. आणि इकडे हा लसूण आहे. आता लसूण 2-3 4-5 दिवसामध्ये नक्कीच निघेल, उतरेल व्यवस्थित. आणि हे बघा इकडे आहेत कोथिंबीर मेथी. तर मेथीला पूर्ण असे फुलं आले आहेत. आणि इकडे ही आहेत मका. एक काव्या तिथे लक्ष दे, मी आली. आणि इकडे घास आहेत. हा आहेत घास. आणि घासाच्या शेजारी आहेत गिन्नी गवत. आणि इकडे बघा ह्या मिरच्या इथे लावलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी एक जवळून मिरची. पण याला आहेत ना इतकं म्हणजे मिरच्या काही आलेल्या येतच नाही इतक्या. कारण की त्या अशा मोठ्या मोठ्या आपण ज्या तळायच्या मिरच्या आहेत ना त्या मिरच्या आहेत. त्याच्यामुळे त्याला खत नाही येत की काही माहीत नाही. पण मग त्याला मिरच्या इतक्या काही येत नाही आहेत. तुम्हाला मी एक मिरची थोडीशी जवळून दाखवते. चला तर मग बघूयात आपण. हे बघा. हे बघा अशा मिरच्या या. हे बघा अशा मिरच्या आहे. पण जास्त काही याला फळ नाही इतकं. हे बघा इथे पण आलेली आहे एक. हे बघा इकडे खाली पण एक आहे. ते बघा इतक्या काही जास्त नाही आलेल्या मिरच्या त्याला. चाल रे. आणि हा बघा हा माझा टॉमी आहे. मी कुठे पण जात असली ना तो बरोबर माणसाच्या मागे मागे येतो. आणि हे बघा गिन्नी गवत आहेत ना, दोन्ही साईडना गिन्नी गवत आहे. जायला रस्ता पण नाही येत. आणि हे बघा इथे मला आहेत ना मी शेतामध्ये आलीत ना गवत नेण्यासाठी. तर खूप मोठा मांजा इथे सापडला आहेत. आणि इकडे बघा मी आता मांजा आहेत ना, हा पूर्ण मांजा इतका गोळा केला इथे. तर शेतामध्ये पूर्ण असा पसरलेला होता. आता संक्रांत जवळ आली आहेत ना म्हणून मुलं पतंग उडवतात. आणि मुलांची पतंग कटली की अशी कुठे पण जाऊन पडते. आणि हे बघा किती मोठा मांजा आहेत. हे बघा पूर्ण दोरा आहेत. हा आता आपण पतंग उडूयात. हे बघा किती मोठा दोरा आहे पतंगीचा. आणि हे बघा ही आहे ती पतंग मला सापडलेली. हे बघा किती मस्त आहेत ना. पतंगीला काहीच नाही झालेलं. अगदी मस्त अशी पतंग आहे, तुटलेली नाही आहेत. तर खूप मोठा असं इथे दोरा पसरलेला होता. म्हटलं हे काय आहेत. तर मला वाटलं ती पतंग आहेत. जेव्हा बघितली ना तेव्हा अक्षरशः ती पतंगच होती.
आणि काय माहिती कोणाची आहे, कटून आलेली इथे. हे बघा किती मस्त आहेत. आणि खूप मोठा दोरा होता, खूप वरतून उडून कटली असेल. हे बघा आहेत ना मस्त. आता मी घरी जाऊन माझ्या मुलाला सरप्राईज देते का मी पतंग पकडली म्हणून. कारण की मुलं काय करतात ना, म्हणजे 1-2 मुलं जेव्हा खेळतात ना इथे, तर ते काय करतात, कोणाच्या पतंगा कटताय की नाही ते शोधतात. रोज त्यांचं तेच काम असतं. म्हणजे त्यांच्या पण पतंग आहेत, पण मग कटलेला पतंग त्या गोळा करतात. आता त्याला जर ही पतंग दाखवली ना, त्याला म्हणशील मम्मी वाव पतंग पकडली, मग तो ही पतंग आता उडवल. हे बघा किती मस्त पतंग आहेत ना. त्याला सर्व रेडी आहेत, दोरा वगैरे बसून एकदम रेडी आहेत. मग आता घरी जाऊन मुलाला मी देते. चला मग आता आपण गवत कापून घेऊयात. आणि हे बघा आमच्याच शेताच्या बॅक साईडला जे शेत आहेत ना, तर तिथे मस्त बिल्डिंगचं काम चालू आहे. हे बघा किती मस्त बिल्डिंग आहेत ना, पूर्ण 3 ते 4 मजली बिल्डिंग आहेत. खूप छान काम चालू आहे. हे बघा मस्त आहेत. आणि मी ह्या बिल्डिंगचं जेव्हा काम पूर्ण होईल, म्हणजे इथे त्या बिल्डिंगचं काम करायला आहेत ना, जे कामगार आहेत ते सतत काम करत आहेत इथे. अगदी 2 ते 3 महिन्यापासून इथं, 2 ते 3 महिने नाही 6-7 महिने झाले असेल, तर तेव्हापासून बिल्डिंगचं काम चालू आहेत. ते बघा. आणि ही बिल्डिंग जेव्हा पूर्ण होईल ना बनवून, म्हणजे बिल्डिंग नाही आहेत, एक बंगलाच आहेत, पण तो बिल्डिंग सारखा मस्त डिझायनर बंगला आहे. आणि तो बंगला आहेत ना, मुंबईचे जे राहणारे आहेत, म्हणजे मुंबईचा जो बिल्डर आहेत ना, तर त्या बिल्डरने इथे जागा घेऊन तो बांधला आहे. मी तुम्हाला नक्कीच याचं पूर्ण जेव्हा काम होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवल. आणि आता त्याचं काम चालू आहे. आणि तिथले जे कामगार आहेत ना ते इथेच राहतात आणि सकाळ संध्याकाळ काम चालू आहेत. पाणी घाला, म्हणजे सकाळी पाणी टाकतात याला बांधकामाला, आणि दिवसभर काम चालू असतं. तर जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. हे बघा किती मस्त बिल्डिंग आहेत ना. आणि आमच्या इकडे पण सिटीच एरिया आहे, पण मग आम्ही काही डेव्हलपला वगैरे दिलेले नाही आहेत. शेतीच करतो. मी गाई पाळते, शेतीच आहेत. हे बघा आता गवत झाले कापून, आणि आता फक्त गवत वाहून घरी न्यायचं आहे. आणि गवत वाहून येण्यासाठी येणार आहेत माझे मिस्टर, कारण मी त्यांना बोलली होती मी गवत कापून ठेवते, तुम्ही घेऊन जायला या. आणि हे गिन्नी गवत आहेत ना, म्हणजे खूप वाढलेलं आहेत. हे बघा. आणि ते ना मला उचलता पण येत नाही इतकं मोठं. आणि उचलायला जर गेलं ना, अक्षरशः हात खूप कापतात त्याने. मग त्याच्यामुळे गवत कापायच्या वेळेस मी हळूहळू कापते, पण उचलायला मग माझे मिस्टर येतात. किंवा मग ते जर आज त्यांनी सकाळी आज कंटाळा केलेला, आज सकाळी गवत कापलं नाही लवकर, म्हणून आता कापावं लागलं. नाहीतर मग सकाळी मी दूध काढते ना तेव्हा ते एक 8-8:30ला येऊन गवत कापून घेऊन जातात. सकाळी नाही काय वाटत, पण मग संध्याकाळच्या वेळेस येत ना, किंवा दिवसभरामध्ये ना पानं आहेत ना मोठे, तर ते पानांनी खूप हात वगैरे कापतात. तर मग त्याच्यामुळे ते हळूवारपणे कापावं लागतं आणि सांभाळून कापावं लागतं. आणि आता ते येणार आहेत. आत्ता आहेत ना गवत कापून मी तुमच्याशी बोलत आहेत. नाहीतर कधी काय होऊन जातं, मी काम साईडला ठेवते. म्हणजे सुरुवातीला व्हायचं, आता नाही होत तसं. सुरुवातीला काय करायचे, मी जे काम असायचं ना ते काम साईडला ठेवायचे, आणि नंतर मग व्हिडिओ काढायमध्ये लीन होऊन जायचे किंवा व्हिडिओ काढायचे मी. तर मग ते काम राहून जायचं. आणि व्हिडिओ काढायच्या वेळेस मला असं भानच राहत नव्हतं की आता किती वाजलेत किंवा किती वेळ झाला आहे, तसं काहीच नाही. मी कंटिन्यू व्हिडिओ काढायचे आणि जे काम आहे ते राहून जायचं. आणि नंतर मग माझे मिस्टर आल्यावर त्यांचे बोलणे ऐकावे लागायचे. कारण की मग काम जर झालं नाही, काम टाकून मी जर व्हिडिओ काढत जर बसली किंवा तुमच्याशी जर बोलत बसले व्हिडिओ काढण्यामध्ये, तर मग ते ओरडायचे. तर मग त्यांचं काय मत आहे, तू काम कर आणि नंतर व्हिडिओ काढत बस, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. मग मी आता तसंच करत आहेत. पहिले काम जे आहेत ना, जे काम आहे बघा इकडे कापलेत, जे काम आहेत ना जे मेन ते करून घेत आहेत. आणि मग नंतर तुमच्याशी बोलते. फायनली कापून झालं आहेत माझं. आता मी जाणार आहेत घरी, कारण की मला ते काही उचलत नाही आहेत. मी एक बांधून बघितलं, पण उचलायचा प्रयत्न पण केला, पण खूप मोठे कापलेले आहेत, मग ते काही उचलत नाही आहेत. आणि तुम्ही बोलशाल मग ताई तुम्ही का छोटे कापून का वाहत नाहीत, तर छोटे कापायचं काही नाहीत, मी छोटे ओझे पण कापून वाहू शकते, पण मग त्याला खूप चक्कर मारावे लागेल. आता हे 4 ओझे कापले आहेत ना, याची जर डबल जर केले तर 8 ट्रिपा मला मारावे लागणार आहेत. म्हणजे 8 वेळा जायचं आणि मग यावं लागणार. त्याच्यापेक्षा मोठे ओझे जर केलेत ना, मग बरोबर माझे मिस्टर घेऊन जातात. आणि छोटे जर मी केलेत ना, छोटे कापून जर ठेवलेत ना, मग माझे मिस्टर ओरडतात, म्हणतात तू छोटे का कापले, मोठे कापायचे. मोठं जर कापलं तर पटकन जास्त ओझं घरी जातं, किंवा मग पटकन गवत पण कापायचं होतं. आणि काही नाही, हे बघा
माझ्याकडे एक साधारण 9 ते 10 गायी आहेत, छोटे मोठे सर्व धरून. आणि आता हे गिन्नी गवताचे हे 4 ओझे मी कापले आहेत आणि एक 100 ते 150 बांड्या पण घेतल्या आहेत मी. तर मग ह्या सर्व कुटीमध्ये होऊन जातं आजचं आणि उद्या सकाळचं. त्याच्यानंतर उद्या संध्याकाळचं पण, म्हणजे उद्याच्या पूर्ण दिवसाचं आणि आज संध्याकाळचं. तर हे सगळं होऊन जातं हे इतक्या चाऱ्यामध्ये. आणि सुकलेला चारा पण आहे, तो पण मी टाकत असते. कालच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे कालचा जो व्हिडिओ आहे तो ह्याच व्हिडिओच्या अगोदर मी टाकलेला आहेत. कारण की कालचा व्हिडिओ खूप छोटा होता, म्हटलं थोडासा मोठा व्हिडिओ बनेल किंवा थोडासा मोठा लॉंग बनवल मी. पण मग काय झालं की आम्ही जेव्हा तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्ही आता याच्या सुरुवातीला बघितलं असेल की आम्ही गेलो होतो रो हाऊसकडे. पण मग म्हटलं तिथं भाडेकरांनी कसं सामान वगैरे सेट केलं आहे तुमच्यासोबत सर्व शेअर करावं. पण मग झालं असं की आम्ही तिथं गेल्यावर जे आमचे जे भाडेकरू होते ना, त्यांनी सामान तर घरामध्ये टाकलेलं आहेत, पण मग ते लॉक लावून कुठेतरी गेले होते, बाहेर गेले होते किंवा मग त्यांच्या गावी गेले असेल बहुतेक. तर मग त्याच्यामुळे तिथे काही ते नव्हते. म्हणजे जे हजबंड वाईफ आहेत ना, जे भाडेकरी आता राहायला आले आहेत ते, तर मग तो जो माणूस आहेत ना, त्यांनीच रूममध्ये सगळं साहित्य वगैरे आणून टाकलं आहे आणि तो त्याच्या बायकोला घेण्यासाठी गावी गेला आहे. त्याच्यामुळे ते काय अजून आले नव्हतेत. तर म्हटलं आता परत एखाद्या वेळेस जाऊयात आणि बघूयात कसं वगैरे सेट केले आहेत. आणि मग त्याच्यामुळे मला काय वाटलं का व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल, मोठा होईल. पण मग रात्री काय झालं, आम्ही तिथे गेलो, बाहेरून बघितलं लॉक होतं. तर मग तिथून रिटर्न तसं वापस आलो. मग घरी जेवण वगैरे करून गेलेलो होतो. तर मग त्याच्यामुळे कुठे बाहेर हॉटेलला वगैरे पण नाही गेलो. मुलांचं चाललं होतं मम्मी रोडला जाऊन काही खाऊयात, पण म्हटलं नको आता, कारण की बाहेर येण्यात खूप थंडी आहेत. 5-6 वाजली की लगेच थंडी वाजायला सुरुवात होऊन जाते. मग त्याच्यामुळे म्हटलं मोठी गाडी होती पण तरी पण थंडी होतीच. आणि त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण घरीच जाऊयात. मग कुठे थांबलो नाही. मग तो व्हिडिओ छोटासा होता, त्याच्यामुळे आजच्याच व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही कालचा पण व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ काढायचं काय नाही, सकाळपासून माझं प्रत्येक जे काम आहे तुमच्यासोबत शेअर करेल. पण मग कामामध्ये आहेत ना, मोबाईल पकडायला कोणी नसतं आणि मुलं स्कूलमध्ये जातात, डायरेक्टली 3 वाजता घरी येतात. त्यात मग माझा मुलगा पण परत क्लासला जातो, तो पण 6-6:30 वाजता घरी येतो. आणि मग मुलीचं काय खेळण्यामध्ये बिझी असते, मग ती पण काय इतका व्हिडिओ काढत नाही. मग त्याच्यामुळे मग जितकं माझ्याकडनं जमतं आहेत ना तितके मी व्हिडिओ काढत आहेत. तर ठीक आहे, तुम्हाला कसं वाटत आहेत माझी लाईफ. फक्त इतकं सगळ्यांसाठी माझ्या चॅनल थ्रू सगळ्या बायकांना एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं काहीतरी करा, नवऱ्याच्या याच्यावर अवलंबून राहू नका. कुठला पण बिझनेस करा जो तुम्हाला परवडेल तो. आणि इथून मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हेच सांगत गेली आहेत की ज्या बायका आहेत त्या बायकांनी काहीतरी करा, स्वतःचं असं कुठला पण छोटा मोठा बिझनेस चालू करा, जसा मी आज करत आहेत. आणि आत्ता तुम्ही पुढे पण बघा, तुम्हाला मी दाखवणार आहेत की काल काय झालं की, म्हणजे 2-3 दिवस झाले साधारण आता. तर 3 दिवसापासून माझी कोंबडी जी आहेत ना, तर कोंबडीना अंडे, म्हणजे अंड्यातून पिल्ले बाहेर काढली आहेत. आणि साधारण एक 12 पिल्ले आहेत. तर 12 पिल्ले आहेत. आणि दुसऱ्याच दिवशी काय झालं की, तुम्हाला पुढे दाखवते मी व्हिडिओमध्ये आता. तर दुसऱ्या दिवशी काय झालं की, तिसऱ्या दिवशी काय झालं, म्हणजे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा होता की माझ्या कोंबडीना अंड्यातून पिल्ले काढले, कशी पिल्ले वगैरे तुम्हाला सर्व दाखवायची होती. पण मग माझं इतकं म्हणजे कामात लक्ष राहत नव्हतं तिचा व्हिडिओ वगैरे काढायला. तर नंतर आत्ता व्हिडिओ मी काढणार आहेत. पण मग आत्ता झालं असं आहे की काल संध्याकाळी काय झालं, मी पिल्लं आणि त्यांची जी आई आहेत कोंबडी, तर त्यांना एका जाळीमध्ये असं पॅक केलं आणि जाळीच्या वरतून जो कपडा आहेत ना, कपडा पूर्ण टाकलेला, आपला एक ब्लँकेटसारखा कपडा आहेत ना, तो कपड्याने पूर्ण जाळी झाकली. कारण की म्हटलं खूप थंडी आहेत आणि छोट्या पिल्लांना लगेच थंडी लागून छोटे पिल्लं लगेच मरतात त्याच्यामुळे. आणि झालं असं की ते पूर्ण पॅक होतं, त्याच्यामुळे माझी जी कोंबडी आहेत, म्हणजे ज्या पिल्लांची आई आहेत, तीच मेली. आता म्हणजे माझे मिस्टर खूप ओरडले मला की असं का केलं, तुझ्यामुळं ती कोंबडी मेली. पण मग तुम्ही सांगा मित्रांनो, मी खरंच असं म्हणजे माझ्या मनापासून असं केलं काय, मला वाटलं होतं की ती कोंबडी मरावं म्हणून, असं काहीच नाही आहे. कारण की मलाच खूप दुःख होत आहेत. कारण की काल संध्याकाळी, म्हणजे आज सकाळी ती मेली, तर आज सकाळपासून जी पिल्लं आहेत ना तिचे,
इतके चिवचिव इतके गागता आहेत, कारण की पिल्लांचं कसं असतं, कोंबडीच्या पंखाखाली जाऊन उभेसाठी ते बसतात आणि आता कोंबडीच नाही आहेत. आणि दुसरी पण कोंबडी त्यांच्यापाशी आणून मी ठेवू शकत नाही, कारण की ती लगेच त्यांना मारेल किंवा चोचीना त्यांना मारेल, त्याच्यामुळे मग ते पण मी करू शकत नाही. पण मग अशा पद्धतीने आता त्या पिल्लांची आई मेली आहेत. काय चूक झाली मला काही समजतच नाही. म्हणजे त्या कपड्यांनी पॅक केलं, पण मग आता मी नेहमी तर कपड्यांनी पॅकच करत असते, तर असं कधी होतच नाही. पण मग बहुतेक असं झालं असेल की थोडीसुद्धा हवा जाण्यासाठी मध्ये जागा नसेल, किंवा दुसरं काही झालं असेल, किंवा तिला आजारी वगैरे असेल तर मेली असेल, ते सांगता येत नाही. ते आता देवालाच माहिती आहे. पण मग आता त्या पिल्लं जे आहेत ना कोंबडीचे, ते अनाथ झाले आहेत, त्यांची आई नाही आहेत. मग त्यांना आता थोडंसं काळजी करून मलाच सांभाळावं लागणार आहेत. खूप छोटे छोटे, अगदी 2 दिवसाचे आहेत. तर ठीक आहेत. आत्ता आहेत ना मला इथे थोडीशी भीती वाटायला लागली आहे, कारण की हे बघा इकडून तिकडून चौकून असं गवत आहे आणि आमच्या इकडे सुटलेलं आहे बिबट्या. जर इकडून तिकडून जर बिबट्या आला तर काय करायचं, त्याच्यापेक्षा आत्ता मी इथेच बोलायचं थांबती. आता घरी जाती आणि माझ्या मिस्टरांना बोलवती, कारण की आता कुटी करायला पण मग वेळ होऊन जाईल. तर ठीक आहेत. आता व्हिडिओमध्ये पुढे बघा, तुम्हाला मी त्या छोट्या जी कोंबडी मेलीत ना माझे, तिचे पिल्लं दाखवते, किती छोटे आहेत आणि कशा पद्धतीनं ते खात आहेत. आणि एवढं तरी चांगलं झालं की ती कोंबडी होती ना, 1 दिवस होती कोंबडी, तर तिनं त्या दिवसामध्ये त्या पिल्लांना पाणी प्यायला आणि खायला शिकवलं, म्हणून ते आता पिल्लं त्यांचे पाणी पिता आणि खात आहेत. आणि कोंबडीचं कसं असतं, म्हणजे ती आई आहेत ना, ती आई त्या मुलांना शिकवते की कशा पद्धतीनं पाणी प्यायचं किंवा कशा पद्धतीनं खायचं, हे सर्व शिकवत असते. पण मग त्या पिल्लांना 1 दिवसच शिकवलं त्या कोंबडीनं, आणि नंतर ती काय मेली. तर मग ठीक आहे. आता तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते घरी जाऊन पिल्लं कशी आहेत ते माझे. हे बघा, हे आहे ते कोंबडीची पिल्लं, ज्यांची आई नाही आहेत, पण किती ॲक्टिव्ह आहेत आणि मस्तपैकी खात आहेत. पण मग त्यांची आई नाही आहेत आणि त्यांना मी इथे उखिरड्यावर सोडलेलं आहेत, उखिरड्यावरचे किडे खाण्यासाठी. हे बघा. तर ठीक आहे. आता यांचा सांभाळ करावा लागणार आहेत आणि खूप छोटे, यांना मुंगूस, साप यांच्यापासून वाचावं लागणार आहेत. तर इथे कोणीतरी आता इथे म्हणजे बसलेले आहेत माझे सासरे साईडला त्यांच्याजवळ, कारण की मग त्यांची आई असल्यावर त्यांना व्यवस्थित सांभाळते. पण मग त्यांना आता आई नाही आहेत, म्हणून आम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहेत. तर ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ खूप छान आहे संक्रांतीचा, तर तो नक्की बघा.